नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत राजा दिनकर केळकर म्युझियम. याचा पत्ता आहे बाजीराव रोड, नातूबाग, शुक्रवार पेठ, पुणे येथे. मला बघायला मिळेल वीकली सुरू असते संग्रहालय आणि 10 ते 5:30 याची वेळ आहे सुरू असण्याची. या वेळेत तुम्ही कधी आला तर तुम्हाला बघायला मिळेल. तर हे आहे राजा दिनकर केळकर म्युझियम. इथे जवळपास 20,000 वेगवेगळ्या वस्तूंच्या अतिप्राचीन वस्तूंचं संग्रहालय कलेक्शन केलेलं आहे इथे या संग्रहालयामध्ये. याचे शुल्क तुम्हाला 100 रुपये पे करावे लागेल, द्यावे लागेल तिथे प्रवेश शुल्क. आणि असं हाताला रेड बँड असला तरच तुम्हाला मोबाईलमध्ये शूटिंग वगैरे करायला मिळेल, म्हणजे त्याचे पण तुम्हाला शुल्क वेगळे द्यावे लागतील. तर ह्या आहेत 18व्या-19व्या शतकातील तलवारी. बघू शकता तुम्ही, कट्यारी आहेत, तलवारी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारं तुम्हाला वापरले गेलेले 18व्या-19व्या शतकातील किंवा त्याच्या आधीचे असतील तेच बघायला मिळतील. या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला हळूहळू करून एक. तर बघा, या तलवारी आहेत, पोलाद, लोखंड, पितळ, वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेल्या 18व्या आणि 19व्या शतकातील. ही पण एक वस्तू आहे, त्या काळात वापरली गेलेली सजावटीची वस्तू असेल कदाचित. वेगवेगळ्या एकदम इंटरेस्टिंग वस्तू असणार आहे त्याच्यामध्ये. एकदम मला बघायला मिळेल. हा आरसा आहे बघा, आज जसं तसा आहे आरसा, त्या काळात वापरला गेला 18व्या-19व्या शतकातील. आणि हे झुंबर आहेत भिंतीवरचे, जे बंगल्यांमध्ये वगैरे लावतात, मोठ्या मोठ्या घरामध्ये तुम्हाला बघायला बघितले असेल तुम्ही. चला तर बघूया अजून. ह्या छोट्या तोफा, मॉडेल ऑफ कॅनॉन्स, लहान तोफा, दक्षिण भारत, साऊथ इंडियामध्ये 18व्या-19व्या शतकात वापरल्या गेलेल्या. हा दानपट्टा दिसतोय पुढं. आणि हे ढाल आणि ही गणेश मुठीची लहान तलवार. गणेश मूठ म्हणजे याचा आकार गणपतीच्या सोंडेसारखा आहे म्हणून याला गणेश मुठीची तलवाराची मूठ त्या आकाराची आहे, गणपतीच्या सोंडेसारखी. ह्या आपण 18व्या-19व्या शतकातील तलवारी आहेत. काही खंजीर आहेत, काही कट्ट्याऱ्या, शस्त्रसंग्रह बघा इथे लिहिलं. आणि हा दानपट्टा मित्रांनो. दानपट्टा आठवत असेल तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरला गेला होता तो. असा दानपट्टा हा नाही येतो, पण दानपट्टा असाच होता तो. जेव्हा सय्यद बंडाचा हात कापला होता जिवा महालाने, म्हणूनच म्हणतात होता जिवा म्हणून वाचला शिवा, तो हा दानपट्टा मित्रांनो. आणि ह्या तोपगोळे आहेत, छोटे छोटे तोपगोळे, कॅनॉन बॉल्स, खूप वजनी असतं ते. आणि त्यानंतर आपण अजून बघूयात, हे आहे बारूद. याच्यामध्ये बारूद भरून वापरत असतील ते कदाचित त्या काळात, माहिती नाही कसा वापर करायचा याचा, पण बारूद आहे. आणि पर्शियन छडीमार, कदाचित छडीसारखं वापरत असतील मारण्यासाठी, जसं आपल्याला लहानपणी शाळेत छडी द्यायचे तसं. आणि ह्या कट्ट्यारी आहेत, खंजिरी आहेत, डॅगर्स, कट्ट्यारी व खंजिरी त्या काळात वापरल्या गेलेल्या. छोटे छोटे खंजीर वगैरे, कट्ट्यार वगैरे ठेवायचे त्यावेळेस युद्धाच्या वेळेस, किंवा सरदार लोक जे होते त्यावेळेस लढाई करणारे. आणि ही वाघनखं मित्रांनो सर्वांना परिचित असतील. वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजलखानाच्या भेटीस गेले होते तेव्हा त्याचा कोथळा बाहेर करण्यासाठी वाघनखं वापरली होती. अशीच ते वाघनखं असतील. हे आहे चिलकत. आणि अशाच प्रकारचं चिलकत आपले महाराज घालून गेले असतील अफजलखानाच्या भेटीस गेले होते तेव्हा, कारण चिलकतानेच प्रोटेक्ट राहू शकतं. जर त्याने काही वार वगैरे केला असतं पाठीवरती अफजलखानानंतर महाराजांचा तिथेच मृत्यू झाला असता, म्हणून महाराजांनी एक प्रोटेक्शन, संरक्षण म्हणून अशा प्रकारचं एखादं चिलकत घातलं असेल त्यावेळेस. हे 18व्या-19व्या शतकातील आहे, असू पण शकतं अशा प्रकारचं चिलकत ते घातलं असेल महाराजांनी त्यावेळेस. वेगवेगळ्या प्रकारचे चिलखत आहेत, वेगवेगळ्या वस्तूंपासून, वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेली चिलखत. हे शिरस्त्राण आहे, म्हणजे हे डोक्यात घातलं जातं युद्धाच्या वेळेस, जेणेकरून डोक्यावरती वार जर केला तलवारीने वगैरे कशाने तर त्यापासून संरक्षण व्हावं त्या वारापासून. हे पण एक चिलखत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चिलखत आहे, जिथे तांब्या, लोहा, पितळ, वेगवेगळ्या वस्तूंपासून, प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेली चिलखत बघायला मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला. माशांच्या खवल्यापासून सुद्धा एक चिलखत आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे, मी बघितले होते तिथे. तर बघा, हे या माशांच्या खवल्यापासून चिलखत, जे माशांच्या वरचे खवले असतात जेव्हा आपण मासा कापतो वगैरे खाण्यासाठी, त्यावरून वरचं कवरिंग असतं माशाचं, चिलखत, त्याला स्केल्स म्हणतात, फिश स्केल्स, त्याच्यापासून बनवलेलं आहे. हे पण खूप संरक्षण देत असेल त्या काळात म्हणून बनवलेलं आहे, फिश स्केल्सपासून, माशांच्या खवल्यांपासून. आणि या ढाली त्याच काळात वापरल्या गेलेल्या ढाली आहे, त्या 18व्या-19व्या शतकातील. इथे दिलेलं आहे श्रीमंत सरदार राघवेंद्र पुरंदरे यांच्या स्मरणार्थ, सरदार पुरंदरे प्रतिष्ठान पुणे, त्याच काळातील ढाली आहे त्या. आणि हे छोटंसं मंदिर, पिस्तोल्स होते छोटे छोटे, मोठ्या मोठ्या बंदुका. आणि हे पिस्तूल आहेत बघा, इथे लिहिलेलं आहे 19वे शतक, 19व्या शतकातील पिस्तोल्स. वेगळ्या पिस्तोल, बंदुका, तलवारी, कट्ट्यारी, खंजिरी, ढाल याचं इथे संग्रहालय मिळेल. चला तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.